नमस्कार, मी शुभमराज. SP9 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. राज्यपाल रमेश बैस यांचा आज सोमवारी होणारा कोल्हापूर दौरा रद्द झालेला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासह अनेक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार होते. राज्यपालांचा हा कोल्हापूर दौरा रद्द झाल्यामुळे गेले 15 दिवस सुरू असलेल्या प्रशासकीय तयारीवरती आता पाणी फिरलेलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आज सकाळी 10 वाजता कोल्हापुरात येणार होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शन तसेच रोटरी क्लब कार्यालय भेट देऊन स्वयं रेडक्रॉस शाळेला भेट आणि विशेषतः शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. त्यानंतर ते कंदलगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेलाही भेट देणार होते. असे त्यांचे भरगच्च कार्यक्रम होणार होते. या सर्व पूर्वनियोजित कार्यक्रमानंतर 3:15 वाजता ते मुंबईला परत जाणार होते. दरम्यान उजळाईवाडी विमानतळावर मराठा आरक्षण आंदोलकांशीही त्यांची चर्चा होणार होती, परंतु त्यांचा दौराच रद्द झाला आहे. गेले 15 दिवस प्रशासनाच्या वतीने आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीने त्यांच्या दौऱ्याची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू होती. पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील श्री गाडाई देवीची यात्रा म्हणजे धाकटी दिवाळी कोलोली ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. यामध्ये मोठे मोठे पाळणे, झोकाळे तसेच विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत ग्रामस्थांमध्ये गाडाई चौक 3 दिवस गजबजून गेला होता. पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावची श्री गाडाई देवीची यात्रा म्हणजेच धाकटी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या पद्धतशीर नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बुधवार ते शनिवारपर्यंत गावामध्ये भाविकांच्या तसेच ग्रामस्थांच्या मोठ्या गर्दीत ही यात्रा संपन्न झाली. माहेरवाशीण व पै पाहुणी यांनी मंदिराचा परिसर चांगलाच गजबजला होता. पहाटे देवीला अभिषेक व आरती सोहळा गावचे सुपुत्र व अंधेरी पश्चिमचे काँग्रेसचे आमदार अशोकराव जाधव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय व गावचे पुत्र मुंबई विधानसभेचे समन्वयक सुभाष मेंगाणे, विजय मेंगाणे, माजी सरपंच विकास पाटील तसेच मुंबई शिवाजी पार्क पोलीस ठाण्यासह पोलीस निरीक्षक अभिजित जाधव व मयूर जाधव, करवीर नायब तहसीलदार विजय जाधव, सरपंच पवित्रा कांबळे, उपसरपंच PR पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थित आरती सोहळा संपन्न झाला. लहान मुलांनी झोकाळे, पाळणे, मिकी माऊस, रेल्वेगाडी आदी खेळांचा आनंद लुटत आईस्क्रीम व भेळवर ताव मारला. तर रात्री मंदिराभोवती बैलांचा गाडा, तमाशा, दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचे मैदान व तिसऱ्या दिवशी महिलांचे मनोरंजन म्हणून ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या नियोजनबद्ध केलेल्या कामाचे पै पाहुणे व ग्रामस्थांमधून आभार तसेच कौतुक होत आहे. पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावचा सुपुत्र असून मुंबईमध्ये 10 वर्ष मी आमदार म्हणून राहिलोय, 15 वर्ष कॉर्पोरेटर म्हणून राहिलोय, नगरसेवक म्हणून. आणि गावच्या कामामध्ये लोक माझ्याबरोबरची जी लोक आहेत ज्यांच्याबरोबर मी शिक्षण घेतलं, शाळा या गावात राहिलो, त्यांच्याबरोबर मिळून आज जी काही गावाची कामं आहेत त्याच्यात आम्ही मिळून मिसळून चांगली प्रगती करतोय. आणि आज बरीचशी मोठी कामं गावातली पूर्ण होत आली आणि उरलेल्या कामालाही सहकार्याच्या माध्यमातूनच आम्ही पूर्ण करतो. शिराळा तालुक्यातील वंचित भाग तसेच पाटण व कराड दक्षिण वंचित भागाला आधी आमच्या हक्काचं पाणी द्या, मगच पाणी वळवायचं बोला, असा परखड इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष, पाणी संघर्ष चळवळीचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी पुणुमरे वारुळ तालुका शिराळा येथील शेतकरी कार्यकर्ते बैठकीत बोलताना दिला. यावेळी शिराळाचे माजी सभापती हनुमंतराव पाटील, श्रमिक मुक्ती दल राज्य सदस्य वसंत पाटील, सरपंच दगडू पाटील, आबासो शेवाळे, उदय पाटील, मोहन पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. डॉक्टर पाटणकर म्हणाले, शेतीला पाणी नसल्यामुळे या विभागातील लोक हमालीसाठी मुंबईला जातात. त्यांचे हक्काचे पाणी आधी शेताच्या बांधापर्यंत द्या, मगच इतर पाण्याचे नियोजन करा. इथले बोलत नाहीत तर इतरांना 3.5 TMC पाणी देताना कुणाला विचारून दिले आणि आता 2 TMC पाणी सांगलीसाठी मागता ते देणार नाही. वेळप्रसंगी सरकारलाही आम्ही हादरवून सोडू असा सडेतोड इशारा दिला. ते 26 किमीमधील शेताच्या बांधापर्यंत सूक्ष्म सिंचनाला 2016 पासून मंजुरी असतानाही कृष्णा खोऱ्याने ते त्वरित पूर्ण करावे. मुख्य कालव्यावरील उर्वरित उपसा सिंचन योजना कार्यान्वित कराव्या असे शेवटी बोलताना सांगितले.
माजी सभापती हनुमंतराव पाटील म्हणाले, हा लढा या विभागातील शेतकऱ्यांचा आहे. आम्ही या वंचित भागाला हक्काचे पाणी मिळेपर्यंत लढत राहू. आपण सर्वजण यापुढे अधिक ताकदीने लढूया, असे सदस्य वसंत पाटील म्हणाले. ज्यांनी धरणासाठी त्याग केला त्यांचे 32 वर्ष पुनर्वसनाचे प्रश्न रखडले. त्यांना निधी नाही, मुख्य कालव्याला जमिनी दिल्या, त्यांच्या जमिनीला पाणी नाही. धरण जवळ असून वंचित गावे यांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी नाही. ते आधी पूर्ण करा, मगच पाण्याचे बोला. आता या विभागातील शेतकरी शांत बसणार नाही. डॉक्टर पाटणकर याच्या नेतृत्वाखाली तीव्र लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी आर्याचे माजी सरपंच हिंदूराव नांगरे, काळंद्रे सरपंच विजय पाटील, आनंदराव पाटील, चरण शंकर नायकवडी, सर्जेराव मस्कर, मिलिंद धर्माधिकारी, मांगलेचे राजू दिसवंत, संजय दसवंत, करमाळे सचिन पाटील, पाचगणी संदीप मंदूर, शिवाजी पाटील, सखाराम पाटील, वाकुर्दे वसंत शेटके, गणपती पाटील गुढे, आबासो शेवाळे येवती, मानसिंग पाटील, पणुंब्रे शंकर बोरगे, बाकाईवाडी आदी ठिकाणाहून शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. पंचगंगा नदीवरील कागल सातारा पॅकेज 1 अंतर्गत शिरोलीतील नवीन पुलाच्या दोन्ही बाजूंना भराव टाकून काम करण्याला असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्सने विरोध केल्यामुळे नव्याने सुरू असलेल्या सुधारित आराखडा केंद्र तसेच राज्य सरकारची पूर नियंत्रणासंदर्भातली नियमावलीनुसार आणि वनडेरे समितीच्या अहवालातील शिफारसीनुसारच करावा अशी नवीन मागणी असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्सने शनिवारी ईमेलद्वारे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग तसेच महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. या सूचना न पाळल्यास कोल्हापूर आणि परिसराला महापुराचा धोका कायमस्वरूपी राहील असा इशाराही या ठिकाणी देण्यात आलेला आहे. शिरोली येथील नवीन पूल सध्याच्या पुलापेक्षा 10 ते 11 फूट उंच आणि बास्केट ब्रिज त्यापेक्षाही जास्त म्हणजे अंदाजे 18 फूट उंचावर बांधण्यासाठी त्या प्रमाणात दोन्ही बाजूंना भरावाचे नियोजन आहे. याला असोसिएशनने विरोध केला आहे. जागतिक तापमान वाढ व हवामानातील बदल यामुळे बदललेल्या पर्जन्यवृष्टीचे स्वरूप पाहता केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. या नियमवालीला डावलून कोल्हापूरमध्ये काम करण्यात येत असल्याची भीतीही असोसिएशनने या पत्रात व्यक्त केली आहे. लक्ष्मीपुरी येथील धान्य बाजारात चोरट्याने दुकानाचं पत्र उचकटून आतील 1,51,000 रुपयांची रोकड लंपास केलेली आहे. हा प्रकार शुक्रवारी दिनांक 15 रात्री 9 ते शनिवारी दिनांक 16 सकाळी 9च्या दरम्यान घडला. याबाबत निखिल वैभव सावर्डेकर वय 32 राहणार राजारामपुरी 6वी गली कोल्हापूर यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मीपुरीतील धान्य गल्लीत सावर्डेकर आणि चिमटे यांची होलसेल धान्य विक्री दुकाने शेजारी आहेत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री दुकाने बंद करून ते घरी गेले. सकाळी दुकाने उघडण्यासाठी गेले असता निखिल सावर्डेकर यांना दुकानाचा पत्रा उचकटल्याचे दिसले. आज जाऊन पाहणी केली असता टेबलाच्या ड्रॉवरमधील आणि तिजोरीतील 1,40,000 रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी ही रक्कम धान्य व्यापारास देण्यासाठी ठेवली होती. विद्या मंदिर तळवडे येथे 100 डझन वह्या व 45 बॅग विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने वाटप करण्यात आले. विद्या मंदिर तळवडे येथे 100 डझन वह्या व 45 बॅग विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने वाटप करण्यात आले. यावेळी ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी भारत सरकार उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मधुकरजी कांबळे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम भडंगे, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष भैरवी अंबी, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष स्नेहल देसाई, कोल्हापूर जिल्हा महिला प्रमुख जयश्री जावीर, कोल्हापूर जिल्हा महिला संपर्क प्रमुख शीतल महाजन, कोल्हापूर जिल्हा महासचिव विजय सगरे, कोल्हापूर जिल्हा सचिव सूरज रेणके हे सर्व उपस्थित होते. तसेच भारती पाटील व रेडीज यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. त्याचबरोबर आंबेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. अशा प्रकारे हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा 60वा दीक्षांत समारंभ सोमवारी दिनांक 18 रोजी होत आहे. या सोहळ्याची सुरुवात शनिवारी ग्रंथदिंडीसह ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटनाने झाली. कमला महाविद्यालय येथे कुलगुरू डॉक्टर D.T. शिर्के यांच्या हस्ते ग्रंथ पालखीचे पूजन करण्यात आले.
पालखीमध्ये भारताचे संविधान, सार्थश्री ज्ञानेश्वरी, संत नामदेव गाथा यांसह राजा शिवछत्रपती राजर्षी शाहू स्मरणिका, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे ग्रंथ ठेवले होते. तेथून टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडीला प्रारंभ झाला. वाचन संस्कृतीचा जागर करीत आणि प्रबोधनपर घोषणा देत दिंडी राजारामपुरीतून आईचा पुतळा आणि सायबर संस्थेमार्गे विद्यापीठाच्या प्रांगणात आली. प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घालून व अभिवादन करून पालखी अखेरीस राजाराम जिजाई साहेब बहुउद्देशीय सभागृहात आणण्यात येऊन तेथे स्थापित करण्यात आली. पालखी मार्गावर सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींचा उत्साह ओसंडून वाहत होता. शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी निधी खर्च करूनही रस्त्यांची कामे का झालेली नाहीत? दिवाळीपूर्वी शहरातील रस्त्यावरील खड्डे मुजवा असे मी सांगितले होते. का झाले नाही? आयुक्तांना आयुक्त म्हणूनच राहण्यात इंटरेस्ट आहे की कलेक्टर होण्यात आहे हे मला माहीत नाही. कलेक्टर तर आता तुम्ही होणार नाही, कारण सिंधुदुर्गमध्ये 4 ते 5 वर्ष कलेक्टर म्हणून काम केलेलं आहे. अशा कडक शब्दात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची खरडपट्टी केली. कसबा बावड्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यातील जाहीर कार्यक्रमात पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, पालकमंत्री झाल्यानंतर महापालिकेत आढावा बैठक घेऊन शहरातील प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश दिले होते. तरीही याकडे दुर्लक्ष होत असल्याने वृत्तपत्रातून बदनामी होत आहे. 100 कोटींचा निधी मिळूनही रस्ते होत नाहीत हे दुर्दैव आहे. कमिशनसाठी रस्ते होत नाहीत हे गंभीर आहे. झूम प्रकल्पातील मंजूर प्रकल्पाची वर्क ऑर्डर देण्यासाठी मी पाठपुरावा केला, तरी अजूनही वर्क ऑर्डर दिलेली नाही. 4 दिवसात वर्क ऑर्डर द्या, नाहीतर अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना बदला. ते ग्रामविकासाचे आहेत, त्यांना मीच नगरविकासला आणले आहे. विकास कामे रेंगाळणे बरोबर नाही. लोक टीका करतात, पालकमंत्र्यांच्या नावे आरोप होतात, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. सम्यक कोचिंग क्लासेस पाडळी खुर्द कोल्हापूर या ठिकाणी इन्स्पायर अकॅडमी कोल्हापूरचे प्राध्यापक जाधव सर यांचे व्याख्यान इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेला सामोरे जात असताना तसेच पुढील करिअरसाठी जेईई, नीट आणि एनडीए व इतर परीक्षांसाठी अभ्यास कसा करावा यासाठी आयोजित करण्यात आले होते. यावेळी जाधव सरांनी उत्तम मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे सरांनी खूप छान पद्धतीने दिली. सर्व शंकांचे समाधान केले. अतिशय उत्तम मार्गदर्शन. 3 तास वेळात शांत राहून सर्वांनी ऐकून घेतले आणि 30 मिनिटाचा एक पेपर ही करिअर निवडण्यासाठी घेण्यात आला. यावेळी क्लासचे प्रमुख प्राचार्य सुरेश कांबळे, SS कांबळे व विद्यार्थी उपस्थित होते. आजच्या टॉप 9 न्यूज इथेच संपलेल्या आहेत. पुन्हा भेटूयात उद्या संध्याकाळी 8 वाजता SP9 मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार.